हदगावमध्ये उमेदाच्या सीआरपी महिलांचे आमरण उपोषण, प्रशासनाच्या आश्वासनानंतर अखेर मागे. 8 दिवसात चौकशी करून प्रशासन करणार कारवाई. हदगाव पंचायत समितीच्या कार्यालयासमोर दिनांक 15 ऑगस्ट पासून सुरू असलेल्या उमेदच्या सीआरपी महिलांचे उपोषण आज रोजी 18/8/2026 रोज मंगळवार रोजी प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन उपोषण मागे घेण्यात आले. यामध्ये प्रशासनाच्या वतीने उपोषणकर्त्या महिलांना 8 दिवसात चौकशी करून जो कोणी दोषी आढळेल त्यांच्यावर कारवाई करण्याचे लेखी पत्र दिल्यानंतर उपोषणकर्त्या महिलांनी उपोषण मागे घेतले आहे. 8 दिवसात प्रशासनाने जर कारवाई नाही केली तर पुन्हा एकदा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा या उपोषणकर्त्या महिलांनी दिला आहे. उपोषणकर्त्या महिलांना अश्रू अनावर झाले आहेत. सर, आज आमचं थोडं समाधानकारक वाटतंय आम्हाला. 15 ऑगस्टच्या सकाळी 6 वाजल्यापासून आम्ही इथेच केले ध्वजारोहण आणि त्या दिवसापासून आज 4 दिवस झालेत आम्ही इथंच आमरण उपोषण करत आहोत. तरी आपल्या जळगावकर साहेबांनी येऊन आमचं थोडं समाधानकारक काम केलंय आणि आम्ही इथपर्यंत फक्त स्थगित झालोय. 15 ऑगस्टच्या रोजी उपोषण स्थळी इथं बसावं लागते म्हणजे हे मुख्यमंत्र्यासाठी किती खेदाची बाब आहे. लाडक्या बहिणी म्हणतात ना आम्हा, ते मुख्यमंत्री साहेब लाडक्या बहिणी म्हणतात. लाडक्या बहिणीला 15 ऑगस्ट रोजी जर ते इथं उपोषणाला बसवत असतील तर असा भावानं आम्ही बहिणीनं काय विचार करायचा. त्या दिवशी जर आम्हाला इथं बसावं लागत असेल तर न्याय भेटलाच नाही. अजून न्याय भेटलाय नाही. आमचं चालू आहे सध्या. जर आम्हाला या 8 दिवसात आमच्या चौकशीच्या अहवालानुसार जर नाही आमचा न्याय आम्हाला मिळाला तर आम्ही जिल्हा परिषद नांदेड इथे उपोषण अजून चालू ठेवणार. भेटला की आम्ही 4 दिवस झाले गेले उपोषण करत होतो. नागपंचमीचा सण आमचा इथं झाला तर आम्हाला रविवारी तर कोणी आलं नाही. आमची पंचमी तर इथं झाली. सोमवारी बी कोणी आलं नाही. तर आज आले जळगावकर साहेब. त्यांनी आम्हाला थोडी मदत केली. आम्हाला जसा न्याय पाहिजे होता त्याने दिला. तर आम्ही उपोषण मागं घेतलं नाही. आम्ही 8 दिवसासाठी स्थगिती घेतली. प्रशासनाला आम्ही मदत केली 8 दिवसासाठी. तर 8 दिवसामध्ये जसं आम्ही 8 दिवसासाठी उपोषण स्थगित केलं ना, प्रशासनाला मदत केली, तसंच प्रशासनानं आम्हाला मदत करायला पाहिजे. आता 8 दिवस आम्ही स्थगिती देऊन याच्यानंतरच पुढचं बघू. नाही, 8 दिवसाच्या नंतरच करता आम्हाला जसा पाहिजे चौकशी अहवालानुसार न्याय नाही भेटला तर आम्ही जिल्हा परिषद नांदेड येथे उपोषणास तयार आहे. नमस्कार, माझं नाव वर्षा कदम. आम्ही उपोषणाला 15 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजतापासून आमर उपोषण करत आहोत. आमची हिंदू धर्माचा सण आमचा नागपंचमीचा या उपोषणातच कसा गेला आणि कसा नाही हे आम्हाला कळलं सुद्धा नाही. आम्हाला तर वाटतही नाही की एकदी काल पंचमी झाली आणि आम्ही सण साजरा कसा केला असेल, आमच्या घरच्या माणसांनी काय खाल्ला असेल काय न खाल्ला असेल हे आम्हाला उपोषण वेळी असताना लई खेद यायलाय की देवेंद्र फडणवीस दादा म्हणत आहेत की लाडक्या बहिणी एवढा मोठा लाडक्या बहिणीचा नागपंचमीचा सण इथं उपोषणाच्या जागी बिना अन्ना पाण्याचा गेला. हे देवेंद्र फडणवीस दादाला थोडी तरी आमची दया येऊन आमच्यावर चांगली चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा. आम्ही उपोषण हे मागं घेतलं नाही, आम्ही फक्त स्थगित केलं आहे. कारण प्रशासन म्हणते की आम्हाला वेळ पाहिजे म्हणून आम्ही प्रशासनाचा मान ठेवून आम्ही उपोषण स्थगित घेतलं आहे. आणि आम्हाला जे कालावधी दिला त्या कालावधीमध्ये जर काही नाही झालं तर आम्ही नांदेडला जाऊन डबल उपोषण करण्याची आमची ठाम तयारी आहे. न्याय आम्हाला भेटला नाही अजून. ज्यावेळेस चौकशी अहवाल 3/8 जिल्हा परिषदला गेला, त्यांचं म्हणणं आहे की बाबा आम्ही कारणे नोटीस त्यांना काढली. ते कारणे नोटीसचं उत्तर आल्याच्या नंतर तुम्हाला जी आमची कायद्याची जी प्रोसेस आहे 8 दिवसाची, त्या 8 दिवसाची प्रोसेसच्या नंतर आम्ही चौकशी अहवालानुसार संबंधितावर योग्य ती कारवाई करू असं त्यांनी सांगितलं. तसं आम्ही त्यांच्याकडून लिखित सुद्धा घेतलं की बाबा 8 दिवसात आम्ही प्रशासनाला मदत केली, तोपर्यंत 8 दिवसासाठी स्थगिती दिली. 8 दिवसानंतर जर चौकशी अहवालानुसार जर या महिलांना न्याय नाही मिळाला, नांदेड जिल्हा परिषद येथे आम्ही सर्वजण या वाघिणीला घेऊन उपोषण करणार.